Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज लढतीपैकी एक लढत म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढत आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीचा जो कौल आहे तो त्याचं चित्र जे आहे ते सकाळी 11 वाजेपर्यंत या ठिकाणी स्पष्ट होऊ शकतं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या मतमोजणीची जी पूर्वतयारी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। निवडणूक विभागाकडून मतमोजणीसाठी 1000 कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले पाहायला मिळतात। याच FCI गोडाऊनच्या ठिकाणी 4 जूनला ही मतमोजणी होते आहे आणि याच ठिकाणी सध्या स्ट्रॉंग रूम सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। पूर्ण कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी या ठिकाणी 14 टेबल्स मांडले जाणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। सरासरी 35,000 मतदारांची मतमोजणी या एका फेरीमध्ये होणार आहे। मतमोजणी केंद्रावर 25 फेऱ्या होणार आहेत आणि सकाळी 11 वाजेपर्यंत मतदारांचा कौल काय असेल हे स्पष्ट होऊ शकतं। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 9,07,618 मतदारांनी आपला मतदानाचा या ठिकाणी हक्क बजावलेला आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं मतमोजणीचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं सध्या निवडणूक आयोगानं सुद्धा मतमोजणीची तयारी कशी असेल या संदर्भातली पूर्वतयारी या ठिकाणी सुरू केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।